नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना बसणार मोठा झटका। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणती माहिती सुटणार नाही। मित्रांनो, 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देऊन सरकारी कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक दिवसापासूनची मोठी मागणी मान्य केली। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्रातील सरकारकडून मंजुरी मिळाली असली तरी देखील आयोगाच्या अध्यक्षाची आणि समितीच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही। पण येत्या काही दिवसांनी लवकरच नव्या आयोगाची अध्यक्षाची आणि सदस्यांची नियुक्ती होणार आहे। यानंतर 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी सरकारकडे सादर होणार आहेत। मात्र याआधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे। ही बातमी आहे महागाई भत्ता वाढीसंदर्भात। सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळतोय। हा महागाई भत्ता जुलै 2024 पासून लागू करण्यात आला आहे। जुलै 2024 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढवण्यात आला होता। त्याआधी कर्मचाऱ्यांना फक्त 50% महागाई भत्ता मिळत होता। दरम्यान आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे। मित्रांनो, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात येणाऱ्या महागाई भत्ता वाढीबाबतच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळणार आहे। या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ही महागाई भत्त्याची वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहील। पण यावेळी महागाई भत्ता 3 किंवा 4% वाढणार नाही। महागाई भत्ता AICPIच्या आकडेवारीनुसार ठरत असतो। हा जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील AICPIच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास यावेळी महागाई फक्त 2% वाढण्याची शक्यता आहे। असे झाल्यास गेल्या 7 वर्षांमधील ही सर्वात कमी वाढ राहणार आहे। महागाई भत्ता 2%ची वाढ झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 55% इतका होणार असून या वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मार्च महिन्याच्या पगारासोबतच मिळणार आहे। परंतु ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। खरे तर जुलै 2018 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना फारच कमी महागाई भत्ता वाढ मिळाली होती। पण आता त्यानंतर म्हणजे सुमारे 18 महिन्यानंतर महागाई भत्त्यामध्ये सर्वात कमी वाढ होणार आहे। जुलै ते डिसेंबर 2018 या कालावधीत महागाई भत्त्यामध्ये सर्वात कमी वाढ झाली होती। त्यावेळी DA फक्त 2% वाढला होता। म्हणून आता 7 वर्षानंतर पहिल्यांदाच सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात कमी महागाई भत्ता वाढ लागू होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।